अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम दोस्तों। मैं सादिक शाह बडनेरा मंडल न्यूज चैनल के लिए आइए आज की खबर में आपका स्वागत है। अचलपुर आजाद समाज पार्टी के विधानसभा उम्मीदवार राहुल कड़ू की पत्रकार परिषद। अचलपुर का विधायक बनने के बाद अवैध धंधे पूरी तरह से बंद करने की बात कही। दिनांक 18 नवंबर 2024 को अचलपुर मतदार संघ के आजाद समाज पार्टी के अधिकृत उम्मीदवार राहुल कड़ू के प्रचार कार्यालय पर पत्रकार परिषद का आयोजन किया गया था। आइए जानते हैं क्या कहा है राहुल कड़ू ने अपने पत्रकार परिषद में। अचलपुर से प्रतिनिधि सैयद गनी की रिपोर्ट। देखते रहिए बडनेरा मंडल न्यूज चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब करना ना भूलिए। जय शिवराय, जय भीम। मी राहुल दिनकरराव कडू, आझाद समाज पार्टीचा अचलपूर विधानसभा मतदारसंघाचा अधिकृत उमेदवार आहे। आज आपणासमोर या पत्रकार परिषदेद्वारे मी अचलपूर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून काही गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि काही गोष्टींचे खुलासे करण्यासाठी ही पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं आहे। आणि मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून अचलपूर मतदारसंघातल्या संपूर्ण जनतेला अशी विनंती करतो की मी मागच्या एक महिन्यापासून मतदारसंघातल्या ज्या जनतेपर्यंत पोहोचू शकलो त्या जनतेने किंवा ज्या मतदारांपर्यंत मी पोहोचू शकलो नाही त्या सर्व जनतेने माझी भूमिका विविध माध्यमातून त्यांच्यापर्यंत जशी पोहोचली ती भूमिका समजून घ्यावी आणि आज या पत्रकार परिषदेतून ती डिटेल समजून घ्यावी अशी मी सर्व मतदारांना विनंती करतो। आज मी आपल्या माध्यमातून या मतदारसंघात सुरू असलेल्या प्रचाराबाबत एक मोठा खुलासा असा करणार आहे की या मतदारसंघात मागच्या महिनाभरापासून जो वाजत गाजत सगळा प्रचार सुरू आहे तो मोठमोठे लाऊडस्पीकर लावून गाड्या फिरून त्याच्या माध्यमातून असो, मोठमोठे बॅनर लावून त्याच्या माध्यमातून असो, मोठमोठ्या सभा घेऊन मोठमोठे दावे करण्याच्या माध्यमातून असो किंवा आपणा सर्वांना माहित आहे आणि जनतेला सुद्धा माहित आहे मोठमोठ्या पैशाचे पाकिटं देऊन असो, दारूचं वाटप करून असो, जेवणावळ्या करून असो, हे सर्व या मतदारसंघातल्या गब्बर उमेदवारांकडून सुरू आहे। आणि त्यामध्ये सर्वात वर जे आहेत या सर्व गोष्टी करण्यात ते मागच्या 20 वर्षापासून या विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते पहिल्या नंबरवर आहेत। त्याच्यानंतर राष्ट्रीय पार्टी असणारे 2 पार्ट्या आहेत, काँग्रेस आणि भाजपा। या दोन्ही पार्टीच्या उमेदवारांचाही सुद्धा प्रचाराच्या बाबतीत समांतर दिशेनं त्यांच्याच लेवलनं, आमदार साहेबांच्याच लेवलनं त्यांचाही प्रचार दारू, पैसा, सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टीच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव पाडणं सुरू आहे। माझी आजची पत्रकार परिषदेचा विशेष मुद्दा तुमच्यासमोर, जनतेसमोर आणि तुमच्या पत्रकारांसमोर मांडण्याचा असा आहे की भाषणातून मोठमोठे नेते येऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भाजपाच्या उमेदवारासाठी, काँग्रेसचे काही मोठे नेते राहुल गांधीपासून सगळे काँग्रेसच्या उमेदवारासाठी, बच्चू कडू हे स्वतः 20 वर्षाचे आमदार म्हणून स्वतःला महाराष्ट्राचा नेता सांगतात, यांच्या सभेतून आपल्या भाषणातून हे सांगत असतात आम्ही मतदारसंघ असा केला, आम्ही मतदारसंघ असा केला, आमच्या पक्षाची सत्ता होती तेव्हा तसा केला, आम्ही 20 वर्षात असं केलं, बॅनरवर स्वतःला देव काय म्हणून घेणं, स्वतःला संत काय म्हणून घेणं, स्वतःला महात्मा काय म्हणून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत। परंतु माझं या मतदारसंघातल्या मागच्या 15 ते 20 वर्षात या मतदारसंघाची सत्ता ज्यांच्या जवळ आहे ती आहे आमदारकीच्या माध्यमातून बच्चू कडूंच्या जवळ, जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून बबलू देशमुखांच्या जवळ आणि जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते भाजपाचे गटनेते म्हणून प्रवीण तायडे भाजपाचे उमेदवार यांच्या जवळ, या तिघांच्या जवळ मागच्या 20 वर्षात आलटून पालटून
राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणा, केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणा, जिल्हा परिषदांच्या, नगरपालिकेच्या माध्यमातून हे 3 लोक किंवा या 3 लोकांचे पक्ष नियमित 20 वर्षात सत्तेत राहिलेले आहेत. जर हे लोक दावा करतात की मतदारसंघ चकाचक आहे, मतदारसंघ चांगला आहे, तर माझा दावा सर्वात मोठा आणि पहिला दावा, या अचलपूर मतदारसंघात 309 बूथ आहेत. या 309 बूथच्या मतदारसंघात जवळपास 309 दारूचे 2 नंबरचे धंदे आहेत. हे मी जबाबदारीने बोलत आहे. हा गृह यंत्रणेला सुद्धा माझा आव्हान आहे की मी खोटं बोलत असन तर गृह यंत्रणेनं उद्या येऊन हे सगळ्यांच्या समोर पत्रकार परिषद घेऊन सांगावं की राहुल कडूची माहिती चुकीची आहे आणि आमच्या या मतदारसंघाच्या क्षेत्रात एकही 2 नंबरचं दारूचं दुकान चालत नाही. त्याच्यानंतर या मतदारसंघाचं जे सर्वात मोठं शहर आहे अचलपूर परतवाडा, हे अचलपूर परतवाडा आपल्या विदर्भाचं गांजा विक्रीचं हब आहे. जर मतदारसंघातले हे 3 नेते एवढे ताकदवर आहेत आणि जनतेच्या हिताचे कामं करतात, तर इथं ह्या मतदारसंघातलं हे शहर गांजाचं हब कसं आहे? या मतदारसंघातल्या दोन्ही शहरात आणि प्रत्येक गावागावात 309 बूथ असणाऱ्या प्रत्येक गावागावात, प्रत्येक खेड्यात वरलीचा धंदा चालतो, ज्याची महाराष्ट्र शासनाकडून परवानगी नाही. ज्या वरली या गेमवर, वरली या खेळावर महाराष्ट्र शासनाची बंदी आहे. त्याच्यानंतर 309 बूथमध्ये सर्वच ठिकाणावर जुगाराचे धंदे चालतात. हे सर्व 2 नंबरचे धंदे चालत असताना मी माझ्या प्रचारात कित्येक पालकांना विचारलं की तुमचा मुलगा उद्या दारू पिला पाहिजे काय, तुमचा मुलगा उद्या वरली खेळला पाहिजे काय, तुमचा मुलगा उद्या जुगार खेळला पाहिजे काय, गांजा पिला पाहिजे काय? तर एकाही पालकाचं उत्तर हो असं आलं नाही. जर एकाही मायबापाचं उत्तर स्वतःच्या मुलासाठी हो असं येत नाही, हे सर्व चुकीचं आहे असं सगळी जनता म्हणते, तर हे 3 एवढे मोठ्या मोठ्या पक्षाचे आणि एवढे जबाबदार आणि स्वतःला एवढं मोठं सांगणारे जे उमेदवार आहेत, या उमेदवारांची सत्ता या 20 वर्षात आलटून पालटून असताना बच्चू कडू, बबलू देशमुख आणि प्रवीण तायडे या तिघांची आणि या तिघांच्या पक्षांचीच सत्ता अचलपूर मतदारसंघात मागच्या 20 वर्षात आलटून पालटून आहे. ही सत्ता असताना ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे 2 नंबरचे धंदे या अचलपूर मतदारसंघात कसे काय चालतात? आणि हे जर चालत असतील तर त्यांनी ते कबूल करून नैतिक जबाबदारी स्वीकारून उद्या किंवा आज निवडणुकीतून माघार घ्यावी. आणि माघार घेत नसतील तर कबूल करावं की आम्ही या 2 नंबरच्या सगळ्या धंद्यांचे पालक आहोत. यांच्या आशीर्वादानंच हे 2 नंबरचे धंदे चालतात असा माझा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमच्या समोर, सर्व जनतेसमोर दावा आहे. जर यांच्या आशीर्वादानं चालत नसेल तर यांनी समोर येऊन उद्या पत्रकार परिषदेतून बोलून दाखवावं इलेक्शनच्या अगोदरच्या दिवशी. त्याचप्रमाणे मी म्हणणार नाही तर माझं पुढचं तुमच्या माध्यमातून संपूर्ण अचलपूर मतदारसंघाच्या जनतेला असंही आव्हान आहे की मला जर अचलपूर मतदारसंघातल्या जनतेनं परवा 20 तारखेला भरघोस मतं देऊन जर निवडून दिला आणि मी आमदार झालो, तर हे सगळे काळे धंदे जे आहेत, हे जे जनतेच्या गळ्यात एक गळफास म्हणून आलेले सगळे 2 नंबरचे धंदे आहेत, त्याच्यात दारू असो, गांजाची विक्री असो, वरलीचे धंदे असो, जुगाराचे अड्डे असो किंवा इतरही कोणते ऑनलाईनचे आणि रमी सर्कल सारखे सगळे जे तुमचे संसार बर्बाद करणारे आणि आपलं आयुष्य बर्बाद करणारे, आपल्याला आर्थिकरित्या बर्बाद करणारे जे सगळे धंदे आहेत, मी जर अचलपूर मतदारसंघाचा आमदार झालो जनतेच्या आशीर्वादानं, तर हे सर्व 2 नंबरचे धंदे मी बंद करून दाखवील असं मी आपल्या माध्यमातून संपूर्ण अचलपूर मतदारसंघाच्या जनतेला आश्वासन आणि ग्वाही देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि शेती या सर्व जे क्षेत्र आहेत, या शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि शेतीच्या माध्यमातल्या ज्या संस्था आहेत, त्या सगळ्या संस्था मागच्या 25 वर्षात मोडकळीला आल्या आहेत आणि हे 3 जण मालक म्हणून बसलेले आहेत. हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे, या 3घांच्याच पक्षाची सत्ता आहे. फॉरेस्ट डेपो नावाची मोठी संस्था आपल्या इथं काम करत होती. त्या फॉरेस्ट डेपोमध्ये 2000च्या वर लोक काम करत होते.
2000च्या वर लोक जेव्हा फॉरेस्ट डेपोमध्ये काम करत होते, तो फॉरेस्ट डेपो बंद करण्यात आला. फिनले मिल तुमच्या आमच्या सगळ्याच्या नजरेसमोर बंद झाली. तेव्हा इतर रोजगाराचे कोणतेही नवीन उद्योग सुरू झाले नाहीत. शाळांच्या सर्व शासकीय शाळा मोडकळीस झाल्या. नवीन कोणतीही शाळा, कोणतंही उच्च महाविद्यालय किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचं कोणतंही कॉलेज आपल्या मतदारसंघात मागच्या 25 वर्षात आलं नाही. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे. या मतदारसंघात जवळपास संपूर्ण मतदारसंख्येच्या 25%, 20 ते 25% मुस्लिम मतदारांची संख्या असताना एकही सिनियर कॉलेज, उर्दू भाषिक सिनियर कॉलेज या मतदारसंघात मागच्या 25-50 वर्षात आलं नाही. इंग्रजी भाषेचं कोणतं सिनियर कॉलेज या मतदारसंघात आलं नाही. आणि इंजिनिअरिंग, मेडिकल तर सोडाच, पण साधं आर्ट्स कॉमर्सचंही उच्च शिक्षणाचं जे महाविद्यालय आहे ते शासकीय महाविद्यालय या मतदारसंघात आलं नाही. तर हे तीन लोक या मतदारसंघातल्या जनतेला आबाद करण्यासाठी काम करत आहेत की बर्बाद करण्यासाठी काम करत आहे, हा विचार जनतेनं करावा. आणि हा विचार करूनच या तिघांना मतदान करायचं आहे की मला मतदान करायचं आहे, किंवा अजूनही कोणी 22 उमेदवारापैकी कोण या विषयावर चांगलं काम करू शकते, हेच खरे जनतेचे मुद्दे आहेत असं मी मानतो. आणि त्यामुळे याच मुद्द्यांवर जनतेनं मतदान केलं पाहिजे असं मी सर्व आपल्या माध्यमातून आवाहन करतो. मी जर आमदार झालो जनतेच्या आशीर्वादानं, तर माझ्या मुलाच्या भविष्याची, ज्याप्रमाणे मी स्वतःच्या मुलाच्या मुलीच्या भविष्याची काळजी घेत आहे, त्याचप्रमाणे मी मतदारसंघातल्या प्रत्येक मुला मुलीच्या भविष्याची काळजी घेईल अशी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी अचलपूर मतदारसंघातल्या जनतेला आज ग्वाही देतो. तुम्ही बोलताना एक गोष्ट अशी म्हटली की बाबा सारा इकडे बॅनर भोंगे लागले आहेत, मग हे तर निवडणूक